पहिला सामना तिन्ही ऑफिशियल्स सर बंटी केरकर, सर सर नितीन चबडे आणि त्याचबरोबर सर आणि सर विवेक चबडे हे त्रिमूर्ती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पंचांची कामगिरी करताना बघायला मिळत आहे। स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन कक्षात दोन युवा समालोचक सुंदर आवाज बेडेगावचा आपण पाहतोय प्रसाद साळके, त्याचबरोबर सागर कदम, अमोल चमनाडे आणि मी योगेश प्रभ तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आजच्या दिवशी सर्वांचं आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सुंदर गुणलेखन योगेश मस्त्रे यांच्या समवेत आपल्याला बघायला मिळत आहेत। समीर नांदगावकर आणि त्यानंतर tenniscricket.in च्या माध्यमातून गौरव सर, गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय। भरपूर मेहनत घेतली आहे आणि ते मेहनतीचं फळ यशापर्यंत आपल्याला मंडळाच्या बाबतीत बघायला मिळत आहे। पूर्ण या ठिकाणी जंगल होतं आणि त्यासाठी मेहनत घेऊन सुंदर मैदान करत अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारे सितारे या मैदानावर चमकताना आपल्याला बघायला मिळाले आहेत। गोलंदाजी मार्कमार समीर वेंगुर्लेकर सज्ज झालाय। समोर आहे डाव्या हाताचा फलंदाज, पहिला चेंडूवर समीर वेंगुर्लेकरनं ज्या विनय पावणीचं कौतुक केलं त्या विनयनं शून्य धावसंख्येचा भोपळा कोलायच्या आधीच माघारी परतलाय। पहिला चेंडू स्क्वेअर कटचा फटका डोळ्याचा इरादा होता, पॉइंटला त्या ठिकाणी प्रोटेक्शन त्यानं होतं आणि समीर वेंगुर्लेकरनं प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या कर्णधारानं पहिला गडी शून्य धावसंख्येवर बाद करत आजच्या दिवसाची सुरुवात ही गडी बाद प्रथम क्रमांकाचा हा राजाराम ऑरियस तवडे क्रिकेट संघाचा विनय माघारी परतलाय आणि मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेटचा ढेर सारा असा अनुभव असलेला टेनिस क्रिकेट बरोबर लेदर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सुंदर पद्धतीचं आपल्याला बघायला मिळत आहे। कित्येक मोठ्या क्रिकेट संघांचं ज्यानं प्रतिनिधित्व केलंय तो मैदानाच्या आतमध्ये जॉनी एस अप्पा, जॉन फर्नांडिस आरोंदा गावचा अजून एक अनुभवी खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज टेनिस क्रिकेटचा ढेर सारा असा अनुभव पंचायत लेवल क्रिकेट संघाला रिलायन्स आरोंदा क्रिकेट संघाचं नेतृत्व केले, कित्येक वेळा फ्रेंडशिप चेंडवन क्रिकेट संघाचं नेतृत्व केले, रोहित स्पोर्ट वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या कोट्यातून कित्येक वेळा खेळताना बघायला मिळालाय। राजाराम ऑरियस तवडे क्रिकेट संघाच्या कोट्यातून आता मात्र सज्ज आला स्ट्राईकला जॉन सज्ज झालाय। पहिल्या चेंडूवर दशावतार योद्धा क्रिकेट संघानं समीर वेंगुर्लेकरनं कर्णधारानं दिमाखात सुरुवात केली आहे। पहिला चेंडू गती परिवर्तनाचा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जर लागला असता तर फलंदाज गौरेश नागवेकर आपल्या पॉपीला थोडासा दूर होता, पण सुरुवातीलाच एष्ट्यांदा हात लागला जातोय आणि तोपर्यंत पेंडम एक्सप्रेस या नावानं त्याला भरपूर रोखला। तो गोलंदाजीच्या माध्यमातून घुंगरू हे त्याला टोपण उपमा दिली जाते आणि तो गौरेश नागवेकर हा आता स्ट्राईकला सज्ज झालाय। सांघिक धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त। जॉनच्या एकेरी या धावसंख्येनं राजाराम ऑरियस तवडे क्रिकेट संघाचा श्री गणेश या धावफलकावर झालाय। एक धावफलकावर आपण पाहतोय 6 षटकांचा सामना आणि दोन्ही क्रिकेट संघ हे तुल्यबळ क्रिकेट संघ परस्परांविरोधात भिडताना बघायला मिळत आहेत। आडव्या बॅटनं घुंगरूचा फटका तर बसलाय। क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत, क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिलाय, टप्पा जमिनीवर पडल्यानंतर चेंडू कोणी घ्यायचा ही मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मनामध्ये शंका आणि त्यानंतर जो मिस टायमिंगचा फटका घुंगरूचा दुहेरी धावसंख्या देऊन जातोय। 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 3 धावा धावफलकावर। सुरुवातीला पाया भक्कम करावा लागेल। सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा कर्णधार आज राजाराम ऑरियस क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतोय तो दाशी नाईक बाहुबली येणं बाकी आहे, पण सुरुवातीला विनय पावणेनं नाराज केलंय आणि त्यानंतर जॉन आणि घुंगरू पुन्हा एकदा या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका बसलाय घुंगरूचा, झेल टिपलाय। छोट्या सडीचा शुभम आरोलकरनं वेगानं चेंडू टाकले तर पसंत नाही केलं, फिंगर रोल केले चेंडूवर समीर वेंगुर्लेकरनं आणि 2 महत्वाचे गडी हे बाद झाले आहेत। राजाराम ऑरियस क्रिकेट संघाचे गौरेश नागवेकर स्वस्तात माघारी परतलाय। फटका बसला गौरेश नागवेकरचा आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूनं अनेक रसिक प्रेक्षकांच्या या पंचक्रोशीमध्ये आपल्या नावाची चुडूक जे अनेक रसिक प्रेक्षक त्याचे चाहते आहेत तो मैदानाच्या आतमध्ये विकास कदम हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय।
मिस्टर 360 विकास कदम व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून ज्या खेळाडू आयकॉनच्या स्वरूपात क्रिकेट खेळत असताना कणकवली तालुका जन आपल्या फलंदाजीनं मंत्रमुग्ध केलेला खेळाडू विकास कदम मैदानाच्या आतमध्ये पाऊल आजमावतोय. जॉन याच्या साथीला दोन अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आणि एक उभरता सितारा समीर वेंगुर्लेकर ही लढत करतोय. पहिल्या चेंडूवर स्विच हिटचा आल्या आल्या फटका टुलबाबा ज्या फटक्यासाठी त्याची खासियत आहे विकास कदमची तो मनजोगा फटका खेळाबाजाचा इरादा असफल राहतोय आणि निर्धाव चेंडूनं सांघिक धावपलकावर आपल्याला स्थिरावलेला बघायला मिळतोय. तो 3 धावा धावपलकावर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गडी बाद झाले आहेत राजाराम मोरे तवडे क्रिकेट संघाचे. बैठक फटका फसलाय झेल टिपलाय मिस्टर 360 विकास कदम हा झेलबाजच्या स्वरूपात माघारी परतला आणि सुरुवातीलाच राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट संघाला थोडासा धोका पत्करावा लागतोय. महत्वाचे विनय पाहुणेला पाठवलं होतं त्यानं झेलबाजच्या स्वरूपात माघारी परतला. घुंगरून 2 धावा काढला तो झेलबाजच्या स्वरूपात माघारी परतला आणि विकास कदम 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतल्यानंतर 3 मोहरे हे महत्वाचे प्रामुख्याने करणारी फलंदाजी करणारे फलंदाज तर बाद झाले आहेत. पहिल्या षटकात सुंदर कामगिरी समीर वेंगुर्लेकरची दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघाच्या कोट्यातून आपल्याला बघायला मिळते आहे. सुरुवातीला प्रामुख्याने फलंदाजी करणारे मात्र फलंदाज बाद झाले आहेत आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय तो गोट्या कुबल हा सज्ज झालाय. पाहतोय दशावतार क्रिकेट संघाच्या कोट्यातून समीर वेंगुर्लेकरची सुंदर गोलंदाजी अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात सुरुवातीलाच त्याला रोखून ठेवलाय. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचे जे तगडे फलंदाज होते ते मात्र माघारी परतलेत. एका बाजूने डाव सावरावा लागेल अनुभवी खेळाडूला जॉनला. एकेरी दुहेरी धावसंख्या एकात दुसरा मोठा फटका संयमी खेळ हे चित्र असेल जॉनचं. पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघानं दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघाच्या समीर वेंगुर्लेकरनं प्रथम तास या ठिकाणी रोखलाय आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. या षटकात 3 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर असतील. फलंदाजाला पुन्हा एकदा हात खोलण्याची मुभा असेल पण सुरुवातीला मोठे फटके मारण्याच्या नादात राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट संघ सुरुवातीला तर बॅकफुटला दिसतोय. त्यानंतर अजूनही 30 चेंडू आहेत. सुरुवातीला 3 षटकात जर सुंदर खेळी केली जॉन थांबला तर उर्वरितचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली करेल. पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने टीम मीटिंग मध्ये मात्र निर्णय घेतलाय गती परिवर्तनाचे चेंडू काम करतील आणि ते काम करून गेले आहेत. ते मात्र दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघासाठी मिस टायमिंगचा फटका आपण पाहतोय जॉनचा. झेल टिपलाय जॉन पण माघारी परतलाय निराश मनानं. योगेश सर्वकरनं सुंदर झेल टिपलाय गडी बाद झालाय तो मात्र जॉन हा माघारी परतलाय. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 3 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात हा केविलवाणा धावपलक आपण पाहतोय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचा कर्णधार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली या उपमेनं प्रसिद्ध असलेला शक्तीनं भरभक्कम असलेला खेळाडू फटक्याचे नेत्रदीपक असतात. तो मैदानाच्या आतमध्ये येतोय. दाजी नाही का मैदानाच्या आतमध्ये येतोय पण आता दाजीला सुंदर खेळी करावी लागेल. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आहे. गौरव इर्लेकर समोर आहे पण सुरुवातीलाच दशावतार योद्धा क्रिकेट संघाच्या समीर वेंगुर्लेकरनं जी सुरुवात केली तोच कित्ता मी गिरवणार हे चित्र ही पहिल्या चेंडूवर स्पष्ट झालंय. ते मात्र गोलंदाज गौरव हिरलेकरचा. विनंती करतोय आयोजन समितीकडून सूचना येत आहेत. डगआउट मध्ये फक्त प्लेयर्स बसतील. कोणतेही चाहते अथवा प्रेक्षक बसणार नाहीत याची काळजी घ्या. डगआउट मध्ये फक्त 15च्या 15 खेळाडू बसतील. जे रसिक प्रेक्षक आहेत त्याचबरोबर त्यांचे सर्व फॅन्स आहेत त्यांना विनंती आहे सुंदर अशी पॅन्डल 2 या ठिकाणी उभारलेले आहेत आणि त्यावर बसून आपण या स्पर्धेचा आनंद लुटा. तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहुबलीनं स्वागत गौरव हिरलेकरचं षटकारानं केलंय.
वर गौरव हिरलेकरचा समोरील चेंडू स्लॉट मधील चेंडू दाजी नाईकनं त्याला मात्र भिरकावून दिलाय. बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा डोळ्यांचं पाळणं पेंडणारा फटका आपण पाहतोय. दाजी नाईकच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळालाय. 9 धावा धावफलकावर 4 गडी बाद झाले आहेत. गोट्या कुबल आणि दाजी नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्लोअर वन स्क्वेअर लेगला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहुबलीनं आक्रमण करणाऱ्या पटक्यानं षटकरानं आगाज केलाय. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावर ज्या गौरव विर्लेकरनं गती परिवर्तन चेंडू सुरुवातीला टाकावे शस्त्र काढलं होतं त्या शस्त्राला मात्र प्रत्युत्तर दिलंय हे दाजी नाईक मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडूंवर 2 मोठे फटके गौरव हिरलेकरचे आपण पाहतोय. टीम मीटिंग कमी लावा दिलेला अवधी असेल आणि त्यानंतर जर समजा आपले जे शेवटचं षटक त्या मिनिटामध्ये चालू नाही झालं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एक खेळाडू शेवटच्या षटकात आतमध्ये ठेवून खेळावे लागतील म्हणजे 4 खेळाडू ही पेनल्टी असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासाठी वेळेकडे पण ध्यान द्यायचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका दाजी नाईक ऑन फायर आणि स्पर्धेची 9वी हॅट्रिक सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहुबलीनं टोलावले भरभक्कम फटके गौरव हिरलेकरच्या विरोधात दे दनादन फटकेबाजी केली दाजी नाईकनं. धावफलक तर पाहतोय आपण 21 धावा धावफलकावर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक जॉननं नाराज केलं. सुरुवातीला झेलबादच्या स्वरूपात माघारी परतला आणि त्यानंतर आलेला दाजी नाईक संघाचा कर्णधार राजाराम तवडे क्रिकेट संघाचा आणि कर्णधारानं आता मात्र कमबॅक केला आपल्या क्रिकेट संघासाठी. सोडून दिला तो चेंडू. पंचाने सांगितलंय तुला खेळण्याजोगा होता चेंडू मारण्याजोगा होता. निर्धाव चेंडू तर आलाय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. दाजीला माहिती आहे स्लॉट मधील चेंडू हा फटक्यात डोलवायचा आहे. जो मात्र जोखीम वाला चेंडू सोडून द्यायचा आहे सन्मान द्यायचा आहे त्याला तो सन्मान त्यानं दिलाय. बॅटची बाहेरील कर आपण पाहतो. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात त्यानं चुकी केली आहे. बॅकअप होईपर्यंत प्रत्येक डिसोलकर चेंडूपर्यंत पोहोचलाय. प्रतीची वेग 1 धावसंख्येची लहर आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 22 धावफलकावर प्रति षटकामध्ये 11च्या सरासरीने दाजी नाईक खेळताना बघायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात 3 धावा 3 मोहरे गारद झाले. या षटकात पहिल्या चेंडूवर गडीबाज झाला आणि त्यानंतर दाजी नाईकनं दे दनादन गौरव हिरलेकरच्या विरोधात फटकेबाजीला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर उभरते सितार आपल्या अष्टपैलू कामगिरीनं शाप सोडले आहे. तो गोलंदाज सज्ज आलाय. सुरुवातीला तर वर्चस्व प्रामुख्याचे फलंदाज त्यानं बाद केले आहेत. तो समीर वेंगुर्लेकर हा कॉमेंट्री बॉक्सच्या दूर कडनं वैयक्तिक कोट्यातील दुसरं व सांघिक महत्वाचं षटक घेऊन सज्ज झालाय. दाजी नाईकच्या विरोधात गती परिवर्तनाचा चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षण केला आहे. तोपर्यंत एक धाव आपण पाहतोय. 1 धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 23 धावा धावफलकावर संयमी क्रिकेट खराब चेंडूवर मोठे फटके टोलवायचे आहेत. सांघिक धावफलक 65 गाठायचे आहेत. या निर्णयानं राजाराम तवडे क्रिकेट संघ लढत करतोय तर दुसऱ्यापासून प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला 50 धावसंख्या असून कमी धावसंख्येमध्ये आम्ही रोखणार. दशावतार योद्धा अडाव क्रिकेट संघानं नाणेफेक जिंकून घेतलेला निर्णय क्षेत्ररक्षणाचा आम्ही सत्यात उतरवणार. मोठा फटका आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडू 2 क्षेत्ररक्षक पोहोचतायत तिथपर्यंत सौरभ साळगावकर पोहोचलाय. हा एक उभरता सितारा आहे. तो सौरभ साळगावकर तिथपर्यंत पोहोचलाय. चेंडू अडवलाय. तोपर्यंत 1 धावसंख्या
आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर सुसज्ज स्थितीमध्ये 4 गडी बाद 24 धावा राजाराम वॉरियर्स दौडे क्रिकेट संघ लढत करतोय मैदानामध्ये। मोठा फटका टोलवायचा होता, चेंडू पैजा जवळून चेंडू केला थोडासा, दोन्ही खेळाडू एका बाजूनं, हे मात्र सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचे दोन्ही कर्णधार आहेत आणि दोन्ही कर्णधार आता परस्परांविरोधात आमने सामने भिडताना बघायला मिळत आहेत। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता दाजीचा, स्क्वेअर कटचा अपर कटचा फटका खेळावा पण गती परिवर्तनाचा चेंडू जीवित मात्रेच्या हातामध्ये येतोय आणि दाजी नाईक जे वादळ सुरुवातीलाच गुंगावलं होतं राजाराम वॉरियर्स दौडे क्रिकेट संघाचा, तो माघारी परतलाय। दाजी नाईकनं काम आपलं पूर्ण केलंय पण उर्वरितचं काम करावं लागेल उर्वरितच्या फलंदाजाला, कारण प्रामुख्यानं सलामीच्या फलंदाजांनी चमत्कार करण्याला नमस्कार केलाय आणि त्यानंतर दाजी नाईकनं डाव सावरलाय आणि धनंजय राणे हा मात्र डाव्या हाताचा अजून एक वज्राटचा खेळाडू अजून एक मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकतोय। बॉक्स क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सुंदर क्रिकेट बघायला मिळत आहे, पण आज रसिक प्रेक्षकांना राजाराम वॉरियर्स दौडे क्रिकेट संघाला गरज आहे ती मात्र टेनिस बॉल ओपन क्रिकेट खेळत असताना आणि हा क्रिकेट खेळत असताना आज जी संधी मिळाली धनंजय राणेला त्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये संधीचं सोनं करायचं आहे, पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघानं सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला रोखण्याचा जो निर्णय घेतलाय, समीर वेंगुर्लेकरनं सिताऱ्यांना तेजोमयी सिताऱ्यासारखं झळकत मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून बाद केलाय। 24 धावपलकावर आपण पाहतोय समीर वेंगुर्लेकर 4 गडी बाद केले आहेत। गती परिवर्तनाचा चेंडू डगआउट मधून सेट होऊन आलाय धनंजय राणे आणि खराब चेंडूवर समीर वेंगुर्लेकरच्या विरोधात षटकारानं आगाज करत सांघिक धावपलकावर 30 धावपलकावर आपण पाहतोय। प्रयत्न होता, आडव्या बॅट ऑफसाइड चेंडू ऑन साइडला खेचून काढायचा होता। एक तेरी तर एक मेरी ही रणनीती रंगली गेली आणि 6वा गडी बाद झाला। आता मात्र राजाराम वॉरियर्स दौडे क्रिकेट संघाचा धावपलकावर धावपलक 30 आहे, धावपलक आपल्याला व्यवस्थितरित्या बघायला मिळतोय, पण त्यानंतरचं मात्र उर्वरितची 3 षटकं आहेत आणि या उर्वरितच्या 3 षटकांमध्ये फटकेबाजी ही मात्र राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाला इथून पुढे 20 ते 25 धावा आल्या तर फायटिंग टोटल असेल, पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या टीम मीटिंग मध्येच जो निर्णय झाला होता 50 या धावसंख्या असून प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला रोखायचं आहे आणि तो निर्णय आतापर्यंत हा दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघाचा सत्यात उतरताना आपल्याला बघायला मिळतोय। भरपूर कमी वेळा जो फलंदाजी करताना बघायला मिळतोय रेडी गावचा सुपुत्र रेडी एक्सप्रेस या उपमेनं झाला मात्र कित्येक लोकांच्या मनात जण आपल्या गोलंदाजीनं सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर मात्र अभिराज्य केलंय, तो गौरेश कांबळी हा मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकतोय। 3 षटकांचा खेळ समाप्त, 30 धावपलकावर प्रति षटकात 10च्या सरासरीनंतर आपल्याला बघायला मिळतोय। फटकेबाजी सुंदर बघायला मिळाली, ती मैदानामध्ये दाजी नाईकचे उत्तुंग पद्धतीचे 3 मोठे फटके, साहिल वांगणकरचा रेकॉर्ड समीर वेंगुर्लेकरनं तोडलाय। 2 षटकात 4 गडी बाद केले, पण यानं 5 गडी बाद केले आहेत। गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतो अजून एक छोट्या चढीचा प्रतीक डिचोलकर आपण पाहतोय। उंबरठा क्रिकेट संघासाठी पंचायत लेवल क्रिकेट जो सुंदर खेळतोय आणि आज मात्र दशावतार योद्धा क्रिकेट संघाच्या कोट्यातून गोट्या कुबलला एक सुंदर खेळी करावी लागेल। समोर टाकलेला चेंडू आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता, राजन केरकर उर्फ DK हा स्क्रीनवर आला। अजून एक विस्फोटक प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 31 धावपलकावर आपण पाहतोय। 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। पहिला चेंडू निर्धाव चेंडू, त्यानंतर एकेरी धावसंख्या 31 धावपलकावर आणि गौरेश कांबळे हा फलंदाजीसाठी सज्ज झालाय।
वेगवान पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उंची घेतली चेंडूनं. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या गौरेश कांबळीला प्रश्नचिन्ह उभा करणारा चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. डॉट बॉल आपण पाहतोय. खोलवर टप्प्यावर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, जमलेला गरंगज फटका डीप ओलांड कार्पेट पद्धतीचा. समीर वेंगुर्लेकर वेगानं चेंडू पर्यंत आला आणि वेगवान पद्धतीच्या फटक्यानं चौकारासाठी रूपांतर होत 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो 35 धावा धावफलकावर. गडी तर बाद झाल्या आहेत. मधल्या फळीतील फलंदाजांनी मात्र फलंदाजीला सुरुवात केली आहे. दाजी नाईकनं सांगितलंय कसाही डाव 50-55 पर्यंत पोहोचवा. उर्वरितचं कार्य हे गोलंदाजीच्या माध्यमातून होईल, पण सुरुवातीला टिचून गोलंदाजी केली आहे ती दशावतार योद्धा अणाव क्रिकेट संघाच्या कोट्यातून. बॅक टू द बॉलर स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका आपण पाहतोय. समीर वेंगुर्लेकर वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. परतीचे बेग तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 36 धावा धावफलकावर. चौथं षटक आहे प्रगतीपथावर 36 धावा धावफलकावर. सुंदर देखना फटका आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझनला. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. प्रत्येक डिसोलकरची मोठ्या अटकस रोखून तर ठेवलाय. षटक क्रमांक 4थ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा धावफलकावर आपण पाहतोय. राजाराम वॉरियर्स दौंड हे क्रिकेट संघाच्या अजूनही 2 षटक आहेत. उर्वरितच्या या 2 षटकामध्ये या जोडीला कुठेतरी 20 धावसंख्या जमवायची आहे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला कमी धावसंख्या रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न आता मात्र करावे लागतील. हॅलो चेक. स्पर्धेदरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावरती जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रतिथीय शिक्षक आदरणीय किशोर कदम सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर त्यांची सुकन्या कुमारी आर्या कदम ही देखील या ठिकाणी उपस्थित आहे. दोघांचं देखील या स्पर्धेदरम्यान खूप खूप स्वागत. त्याचबरोबर आमच्या स्पर्धेदरम्यान मुख्य व्यासपीठावरती विचार मंचावरती सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आदरणीय यज्ञजी शिर्के हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील रूपी पुष्पांनी शब्द सुमनांनी या स्पर्धेदरम्यान खूप खूप स्वागत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. किरण आपण पाहतोय. किरण भगत शॉर्ट प्ले प्रकारचा चेंडू शॉर्ट अंपुलचा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांनी सांगितले. 1 बाउन्स शिकून आली आहे. गोट्या कोवर आपल्याला बघायला मिळालाय. वेगवान पद्धतीची गोलंदाजी सुरुवातीला समीर वेंगुर्लेकरनं सुंदर गोलंदाजी केली. फिरकीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. गडी बाद महत्वाचं केले आहेत आणि त्यानंतर गोट्या आणि गौरेश कांबळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शॉर्ट प्ले प्रकारचा चेंडू होता पण ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंचांनी 2 हात समांतर केले आहेत. अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं 38 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 38 धावा धावफलकावर राजाराम वॉरियर्स दौंड क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. आता मात्र पंच दंडात्मक करतील ते गोलंदाज किरणला. नो बॉल म्हणजे सुवर्ण संधी. आधीच कमी धावसंख्या आहे आणि धावसंख्येचा पाठलाग करत असतानाची फायटिंग टोटल करायची आहे आणि त्यासाठी सुवर्ण संधी ही राजाराम वॉरियर्स दौंड क्रिकेट संघाच्या फलंदाज गोट्या कुबलल्या. आत्मविश्वास वाढवणारा फ्रीडच्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा की काय. फ्रीडचा चेंडू आपण पाहतोय. जमिनीलगतचा फटका डीप स्क्वेअर लेगला वेगानं योगेश शर्मा चेंडूपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर. फेक आपण खराब पाहतोय. संत गतीनं बॅकअप आपल्याला बघायला मिळाला आणि त्यानंतर एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये पंचांचा नो चेंडूचा इशारा. अजून बोनस मिळेल राजाराम वॉरियर्स क्रिकेट संघाला. आता मात्र परत नो बॉल आहे. ओव्हरस्टेपिंग झाला हा गोलंदाज किरण आणि पंचांची त्याच्यावर करडी नजर ऑफिशियल सर बंटी केरकर यांची आणि त्यांनी पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडात्मक केलाय. म्हणजे एकूण 3 धावा ह्या गणल्याच्या सांघिक धावफलकावर आता 42 धावफलकावर फायटिंग टोटलच्या धावसंख्येला सुरुवात तर झाली आहे आणि या फ्रीटवरला गोट्या कुबलला अजून सुवर्ण संधी काय येईल.
खोलवर टप्प्या चेंडू पायावरील खोदून काढला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी दूर आहेत. 2 क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. योगेश सरमळकर उभरता सितारा वेंगुर्ले गावचा आणि त्यानं क्षेत्ररक्षण करत संघासाठी महत्वाच्या 2 धावा तर रोखल्यात. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 44 धावपलकावर किरण हा थोडंसं लांबवलेलं षटक ते किरणचं थोडासा महागडा आपण पाहतोय. पुलरलेनचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. दिशा दिली आणि त्यानंतर एक सुंदर फटका आपण पाहतोय. टप्पा पडल्यानं चेंडू दोन उंच घेतले पण माऊस अबरदरोप चौकारासाठी आपण पाहतोय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 48 धावपलकावर सुरुवातीला वाटलं होतं धावपलक 40 गाठतोय की काही. दाजी नाईकचे 3 मोठे फटके आणि त्यानंतर पुन्हा एकदा धावपलक थांबला गेला आणि त्यानंतर गोट्या कुबल आणि गौरेश कांबळेची फलंदाजी ही मात्र चौकारांची लयलूट करणारी आपल्याला बघायला मिळत. 48 धावपलकावर आपण पाहतोय. किरण महागडा ठरतोय. समोर टाकलेला चेंडू आपण पाहतोय आणि समोरील चेंडूला या ठिकाणी मात्र ऑफसाईडचा चेंडू होता. ऑन साईडला खेचून टोलवायचा प्रयत्नात वेगानं परतीची फेक आपण पाहतोय. आता स्करलिक रिझन कडनं योगेश सरमळकरची एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 49 धावपलकावर आपण पाहतोय. 49 धावपलकावर शॉर्टपी प्रकारचा चेंडू गौरेश कांबळीचा बेसबॉल पद्धतीचा फटका बघायला मिळाला आणि चेंडू गेलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. षटकारासाठी आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेरचा पंचाने दंडात्मक केले. व्हाईट बॉल. 56 अब तक 56 धावपलकावर आपण पाहतोय. 56 धावपलकावर षटक क्रमांक 5 हे महागडं षटक आपण पाहतोय किरणचं. सुंदर देखना फटका. लेदरवर क्रिकेटची आठवण करून एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू या ठिकाणी डोळ्यांचं पारडं फेडणारा नजाकत वाला फटका आपण पाहतोय. गौरेश कांबळीच्या बॅट मधनं चौकारासाठी 60 धावपलकावर. आता दाजी नाईक डगआउट मध्ये शांत असेल कारण त्याला जी 60वी गाठायची होती. सुरुवातीला निराश झाला होता आणि त्यानंतर स्वतःचा फटका फसला. झेलबादच्या स्वरूपात माघारी परतला आणि असं वाटलं होतं या मैदानावर राजाराम वॉरियर्स तेवढे क्रिकेट संघाचा डाव हा 40-45 धावसंख्येवरच थांबतोय की काय. आणि त्यानंतर चौकारांची फटकेबाजी गोट्या कुबल त्याला 7 गौरेश कांबळीची शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये टीम मीटिंग झाली आहे. कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करायचा आहे आणि गोलंदाजी मार्कवर अजून एक छोट्या चणीचा उभा दंडा गावचा वेंगुर्ला तालुक्यातील प्रतीक डी चोलकर सज्ज झालाय. सांघिक धावपलक. हॅलो चेक. स्पर्धेदरम्यान कणकवली भाजपा तालुका प्रमुख आदरणीय मिलिंदजी मेस्त्री साहेब यांचं शुभागमन होत आहे. या स्पर्धेदरम्यान त्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम. मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. 60 धावपलकावर आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रतीक डी चोलकर वर्सेस गोट्या कुबल ही लढत आपण पाहतोय. बांबार्डा वर्सेस वेंगुर्ला ही लढत असेल स्लॉक ओव्हरला. सुंदर फटका आपण पाहतोय. जमनीलगतचा सौरभ साळगावकर वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. एकेरी धावसंख्येनं 61 तर बनले आहेत. गौरेश कांबळेची काय फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. 1 षटकार 1 चौकार. त्यानंतर गोट्या कुबल एकेरी दुहेरी धावसंख्येवर 2 चौकारांच्या जोरावर डाव सावरलाय राजाराम वॉरियर्स तेवढे क्रिकेट संघाचा. गौरेश कांबळेची फटकेबाजी ही मात्र रसिक प्रेक्षकांच्या मनात अभिराज्य करणारी आपण पाहतोय. मिस टायमिंगचा फटका आहे. सेब अँड स्क्रीनवर आलाय. शुभम आरोलकर त्यानं झेल टिपलाय आणि गौरेश कांबळे ज्या कामासाठी पाठवलं होतं तो मात्र माघारी परतलाय आणि अजून एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय. शेरले गावचा आपण पाहतोय.
शेरले गावचा हा सुपुत्र आहे. फटकेबाज जे असे दमखम बोली असते. दाजीनं सांगितलंय फ्रँकीला एक मोठा फटका टू टोलव आपलं काम तमाम होईल. पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. शयरष्टीवर चेंडू वाढायला होतो की बॅट चिकटला शयरष्टीवर सुरुवातीलाच चेंडू वाढायला होतो. लिगबाईच्या स्वरूपात एक धाव तर मिळाली आहे आणि एकेरी धावसंख्येनं टप्पा पडा चेंडू थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. दाजीला एक थोडासा आक्रमक झालाय कारण जे चेंडू पडतायत ते दाजीच्या स्लॉट मधले होते. दाजीला आठवतं मी इथे हवा पाहिजे होतो पण दाजी माघारी परतलाय. तो गोट्याला तेच सांगतोय गोट्या आपल्याला एक मोठा फटका पाहिजे आहे. बॅटच्या या ठिकाणी कट टाकतंय पण त्यानंतर या ठिकाणी बॅकअप आपल्याला बघायला मिळतोय. एकेरी धावसंख्येकडे आता एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 63 धाबा धावपलकावर. स्लॉक ओव्हरला प्रतीक डिसोलकरची काही सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय आणि फ्रँकी पॉल सज्ज झालाय. उभरत्या सिताऱ्याने ही स्पर्धा गाजवली. खोलवट आपल्याला पूर्ण रेंजचा चेंडू यॉर्कर लाईफ पद्धतीचा शुभम आरोलकर पहिल्या प्रयत्न प्रंबल झालाय. परतीची फेक गोट्या कुबलला नमस्कार करावा लागेल. एकच धाव मिळेल. सुंदर षटकाची झाली सांगता. या षटकात एकही मोठा फटका आला नाही आहे पण सुंदर गोलंदाजी प्रतीक डिचोलकरची 2 षटकात आपल्याला बघायला मिळाली आहे. सांघिक धावपलकावर 64 धावा धावपलकावर 65 धावसंख्येचा फायटिंग टोटलचा पाठलाग करायचा आहे. समोर एका बाजूनं बघायला गेलं तर सुरुवातीला गोलंदाजी केली किरण आणि गौरव हिरलेकर. हे 2 गोलंदाज महागडे ठरले आणि त्यावरच मात्र राजाराम तवडे क्रिकेट संघानं 64 धावपलकावर ह्या गाठलाय. 65चा पाठलाग करायचा आहे. येणारे अजूनही 36 चेंडू 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी मुंबईवरून खास घेण्यासाठी जीवित मात्र इथपर्यंत पोहोचलाय. त्याची फटकेबाजी निर्णायक असेल. समीर वेंगुर्लेकरची संयमी क्रिकेट असेल. डी के राजन किरकरचे दे दनादम फटकेबाजी असेल की प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या पेंडेम एक्सप्रेस गौरीश नागवेकर घुंगरू या नावानं त्याला उपमा दिली आहे आणि घुंगरू या नावानं तो आपल्या प्रतिस्पर्धी क्रिकेट संघांना घुंगरूंचे आवाज काढत तातय्या नाचवेल की काय हे सांगण्यासाठी आपण आवाज सुंदर आवाज ऐकूया. सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा सर अमोल जमदाडे हे आमच्या मायक्रोफोनवर जोडले जात आहेत. चेक. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदरणीय किशोर कदम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सोबत त्यांची कन्या आर्या किशोर कदम ही देखील उपस्थित आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय स्वप्नीलजी चिंदरकर यांच्या शुभ हस्ते प्रतितीय शिक्षक किशोर कदम सर यांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. सन्मानाचं स्वरूप मायेचे उबदार शाल त्याचबरोबर या स्पर्धेचं आकर्षक सन्मान चिन्ह व बुके देत आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार आदरणीय प्रतितीय शिक्षक किशोर कदम सर व सोबत त्यांची कन्या कुमारी आर्या किशोर कदम सन्मान संपन्न होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वप्नीलजी चिंदरकर यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर यानंतर अजून एक सन्मान आपण संपन्न करत आहोत. सुप्रसिद्ध आर्किटेक्ट आदरणीय यज्ञेश शिर्के हे देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान होतोय स्वप्नील दादा चिंदरकर यांच्या शुभ हस्ते. सुप्रसिद्ध आर्किटेक्ट यज्ञेश शिर्के या देखील सन्मानाचं स्वरूप असेल प्रेमाची मायेची उबदार शाल त्याचबरोबर या मंडळाचं एक आकर्षक सन्मान चिन्ह प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प बुके देत मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय सुप्रसिद्ध आर्किटेक्ट यज्ञेश शिर्के साहेब. व तदनंतर वागदे गावचे माजी उपसरपंच आदरणीय लक्ष्मण घाडेगावकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक आदरणीय स्वप्नील दादा चिंदरकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती वागदे गावचे माजी उपसरपंच लक्ष्मणजी घाडेगावकर साहेब यांचा. चला टॉससाठी या कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये बांदेश्वर 11 बांदा दोन्ही संघनायक विनंती असेल टॉस का बॉस या ठिकाणी टॉससाठी या. हॅलो सर टॉससाठी यायचं विनंती असेल श्री बांदेश्वर बांदा 11 तसेच कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे 2 टीमच्या कॅप्टनला विनंती असेल तर टॉससाठी यायचं आहे.
हॅलो चिक सुस्वागतम. धन्यवाद योगेश. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025ची आजची ही चौथी रात्र आणि चौथ्या रजनीमधील सामना क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीम पहिला वहिला आपला मालिकेमधला सामना खेळते. नाणेफेकीचा कॉल जिंकत प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय दशावतार योद्धा अनाव क्रिकेट टीमच्या संगणकाने घेतला आणि राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना धडाकेबाज 20 धावा, दाजीच्या बॅटमधून षटकारांची हॅट्रिक आणि त्याच्या बहारदार 20 धावा आणि त्याला मिळालेली 18 धावांची गोट्या कुबलची उपयुक्त 7 या दोन फलंदाजांच्या बहारदार खेळीच्या जोरावरती 64 धावा फलकावरती विजयासाठी 66 धावांचं लक्ष दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमच्या समोर. 65 धावा विजयासाठी बनवायचे आहेत दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमला. यापुढचा सामना लगेचच आपल्या समोर होणार आहे. बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघनायकांना विनंती, आपण सामन्यात नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. आजच्या दिवशी किरण पवार हा देखील खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. जीवित म्हात्रे हे दोन्ही रायगड परिसरातले खेळाडू आज खेळत आहेत. भूषण गोळे जो सातारावरून दाखल झालाय बांदेश्वर बांदा क्रिकेट टीममध्ये. गौरेश नागवेकर खेळतोय जो पेडणे गोवाचा क्रिकेटर आहे राजाराम वॉरियर्स क्रिकेट टीममध्ये. किरण पवार आपल्याला पाहायला मिळणार या कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरेमध्ये आणि जीवित मात्रे खेळतोय दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीममध्ये. सामन्याला सुरुवात होते. सलामीची बिनेची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. जीवित मात्रे स्ट्रायकिंग एंडला तयार आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर वेंगुलेकर. व्यक्तिगत कोड्यातलं पहिलं षटक फेकण्यासाठी गौरेश नागवेकर आपल्याला पाहायला मिळतोय. गोवा पेडणे परिसरातला पहिला बॉल, चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. जीवित थोडासा अंदाज घेतोय. जीवितने अनेक स्पर्धा आपल्या फलंदाजीने जिंकून दिलेत आणि दुसऱ्या बाजूला गौरेश नागवेकरने देखील आपल्या संघाला अनेक स्पर्धा आपल्या गोलंदाजीने जिंकून दिलेत. गोवा राज्यातील बेस्ट ऑलराऊंडर म्हणून पाहिलं जातं गौरेश नागवेकरकडे आणि रायगड परिसरातला बिग हिटर म्हणून पाहिलं जातं जीवित म्हात्रेकडे. आयकॉन टू आयकॉन. चांगला बॉल आतमध्ये आणलंय. हलकच कट करण्याचा इथे प्रयत्न. थोडीशी चाचपणी घेतली जाते. मैदानाचा आणि चेंडूचा अंदाज घेतला जातो जीवित मात्रेच्या माध्यमातून. मात्र ही वादळापूर्वीची शांतता आहे. जीवितला आपल्या संघाला या मॅचमध्ये जिवंत ठेवायचं असेल तर त्याला शेवटपर्यंत खेळावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला त्याचा संघ साथीदार समीर वेंगुलेकर हा देखील कमजोर खेळाडू नाही आहे. त्याने देखील अनेक स्पर्धा जिंकल्या. युवा टॅलेंटेड खेळाडूमध्ये या खेळाडूची वर्णी नक्की लागते आणि जिल्ह्यामध्ये जे उभरते खेळाडू आहेत ज्यांनी नुकताच एक 4-5 वर्षाच्या मोसमामध्ये क्रिकेट कालावधीला सुरुवात केली आहे त्यामधला हा एक उभरता सितारा. गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली अनेक स्पर्धा अनेक टुर्नामेंट खेळलाय. स्ट्राईकला तयार डावखुरा बॅटर समीर वेंगुलेकर आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आहे गोलंदाज गौरेश. टीमची धावसंख्या आपण फलकावरती पाहतो तर 1 धाव. 65 धावांचं लक्ष्य आहे. लक्ष्य मोठं आहे त्यामुळे संघर्ष नक्कीच मोठा करावा लागणार आहे. जेवढा संघर्ष मोठा तेवढं यश मोठं मिळतं. स्ट्रायकिंग येईल. डावखुरा बॅटर तयार. खातं ओपन करायचं बाकी आहे. गौरेशचा पुढचा बॉल और पिच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. गॅप खूप मोठा आणि चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. संजीवनी चौकार. खातं ओपन केले 4 ने समीर वेंगुलेकर. दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमचे संघमालक संतोषी बागवे आणि श्रेया बागवे. त्याच पद्धतीने आपण पाहतो तर राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमचे टीम ओनर विकास राजाराम गावडे. युवा उद्योजक. चेंडू हवे तर फटका फसलाय का पाहावं लागणार आहे. मात्र सर्कलच्या वरून बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दरम्यान आपण पाहतो तर डीप पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉलला काढलाय. अजून एक आलाय दमदार चौकार समीर वेंगुलेकरच्या बॅटमधून.
4 धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाते. फलकावरती 9 धावा, 2 अप्रतिम चौकार सलग आपल्याला पाहायला मिळते समीरच्या बॅटमधून. चांगला बॉल, कमबॅक केले, बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये बॉलला थांबवले, धाव येणार नाहीये, बॉलला स्टॉप केलंय गौरेश नागवेकरने. टीमची धावसंख्या आहे बिनबाद 9. दमदार तर सुरुवात झाली आहे. असं म्हणतात की शर्टचं पहिलं बटन जर का व्यवस्थित लागलं तर बाकीची सगळी बटणं आपोआप व्यवस्थित लागतात. पहिल्या षटकात धावा येत आहेत, त्यामुळे हा सामना शेवटपर्यंत नक्की जाणार आहे. पुढे आलाय, हवेत खेळलाय फटका आणि त्या दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल सोडलाय आणि समीरला मिळालंय जीवनदान. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गक्रम करतोय. आलाय नशिबाचा चौकार, समीरच्या खात्यामधला 3रा आणि टीमची धावसंख्या फलकावरती बिनबाद. चला टॉस होतोय. मी विनंती करतोय भाजपा तालुका प्रमुख आणि कलमडगावचं लाडकं नेतृत्व सन्मान्य मिलिंदजी मिस्त्री साहेब आपल्याला आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करायचा आहे. सन्मान्य मिलिंदजी मिस्त्री साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला आहे. 2 टीमचे कॅप्टन ते उपस्थित आहेत. एकाने कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे दर्पण आचरेकर, दुसऱ्याने श्री बांदेश्वर बांदा क्रिकेट टीमचा कॅप्टन अक्षय घाटवळ. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेची निवड केली गेली आहे. धावा मोठ्या बनवायच्या आहेत, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. जीवित मात्रेची बॅट अजून शांत आहे, मात्र दुसऱ्या बाजूला टॉस होतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सन्माननीय मिलिंदजी मिस्त्री साहेब भाजपा तालुका प्रमुख आणि कलमडगावचं लाडकं नेतृत्व आपण पाहतोय यांच्या शुभ हस्ते. तसेच अनेक मान्यवर आमच्या मान्यवर कक्षात उपस्थित आहेत. सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमुख उपस्थितीमध्ये हा टॉस केला जातोय. सन्मान्य मिलिंदजी मिस्त्री साहेब टॉसचा कॉल देणार आहेत. श्री बांदेश्वर बांदा क्रिकेट टीमचे कॅप्टन अक्षय घाटवळ. टॉस झालाय, टेल इज कॉल, हेड. टॉस विन झालाय. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघ दर्पण आचरेकर. डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आपण का क्षेत्ररक्षण स्वीकारलात आणि एकंदरीत ते आयोजन, खेळपट्टी, हे संपूर्ण ग्राउंड याबद्दल काय बोलणं? पहिलेच मॅच आहे, थोडं डिसिजन घ्यायला वेळ लागेल म्हणून पहिलेच क्षेत्ररक्षण स्वीकार. ओके, त्यानंतर अक्षय आपण टॉस हातात आपल्यासाठी बॅटिंग आले, आपण या आयोजनाबद्दल काय बोलणार? आयोजन तर चांगलं आहे आणि मी तर पहिल्यांदाच नाईटमध्ये आयकॉन म्हणून खेळतोय. ओके, बेस्ट ऑफ लक. मॅच स्टार्ट आहे, दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक असेल. दोन्ही खेळाडू या मॅचमध्ये खेळताना पाहायला भेटेल. त्यानंतर ओळीया कॉमेंट्री बॉक्समध्ये सर अमोल जमदाडे यांचा आवाज. चौकारांनी टीमची धावसंख्या फलकावरती वाढते. 17 जीवित मात्रेच्या बॅटमधून आलाय या इनिंग मधला, या मॅच मधला पहिला चौकार व्यक्तिगत त्याच्या खात्यामधला. 4 टीमची धावसंख्या पुढे जाते. 17 जीवितचा आता मात्र खेळ दमदार सुरू झालाय. अनेक मोठ्या टुर्नामेंट आपण जीवितच्या पाहिल्यात युट्यूबच्या माध्यमातून. आज प्रत्यक्ष मैदानावरती त्याला पाहतो आहोत. धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला, गॅप आहे खूप मोठा आणि हा गॅप चौकाराने पूर्ण केला. मिड विकेट मॉडेलच्या बाहेर बॉल फरार आलाय संजीवनी चौकार. प्रत्येक 21 हा गणपतीचा क्रमांक आहे, गणेशाचा क्रमांक आहे. सलग 2 चौकार मागच्या षटकामध्ये आपण पाहिले समीर वेंगुर्लेकरच्या बॅटमधून आणि यावेळेला सलगचे 2 चौकार आलेत फलंदाज जीवित म्हात्रेच्या बॅटमधून. आता मात्र सामन्याला एक कलाटणी मिळते. गौरेश तयार, रेडी एक्सप्रेस. चांगला बॉल कट करण्याचा इथे प्रयत्न, प्लिक करायचा आहे. बॅटवरती नीट बॉल आला नाहीये तरी देखील 1 धाव नक्की मिळणार. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एकरी धावेने स्ट्राईक बदलते, धावसंख्या बदलते. फलकावरती 22 धावा, बिनबाद 22. पाठलाग करायचा आहे 65 धावांचा. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक चालू आहे. रेडी एक्सप्रेस वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा गोलंदाज गौरेश कांबळी गोलंदाजी ट्रॅकवरती आहे आणि त्याच्या समोर त्याच्याच संघामधून खेळणारा समीर वेंगुर्लेकर. आता मात्र हे द्वंद्व पाहायला मिळेल. दोन्ही संघातील खेळाडू आहेत.
एकमेकांचा खेळ माहिती आहे. यावेळेला मोठा फटका. समीर थांबणार नाहीये, त्याने पाठवले बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार टोला, षटकार. फलकावरती आहेत महागडे षटक. कसं पील केलंय. मोठा फटका टोलवायचा. बॅट स्विंग प्रचंड वेगात, मात्र बॅटला चुकवत बॉल प्रेक्षकाच्या गोदीमध्ये. टिंब चेंडू आपण पाहतोय आणि टिंब चेंडूने डॉट बॉलने षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलकावरती 28 धावा लागलेत. बिनबाद 28 ही जमेची बाजू असेल दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमसाठी. मात्र राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. 2 षटकात आतापर्यंत 28 धावा आलेत. जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट दिली आहे. 65 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. अजून 37 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 37 धावा हे समीकरण आहे. जीवित मात्रे आणि त्याच्या साथीला आपण पाहतो समीर वेंगुर्लेकर. ही जोडी सर्जा राजाची जोडी आहे. ही जमली आहे आणि ही जोडी फोडण्यासाठी एका गोलंदाजाला चमत्कारिक कामगिरी करावी लागेल. अन्यथा हा सामना हातामधून निष्ठत जाईल. राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट टीमच्या क्रिकेटचे एक्सपर्ट सांगतात जर तुम्हाला धावा रोखायच्या आहेत तर तुम्हाला विकेट मिळवावे लागतील आणि तेच काम करण्यासाठी पुन्हा एकदा बोलवलंय गोलंदाज. अनुभवी गोलंदाज आपल्या भात्यामधील ट्रम्प कार्ड हुकमाचा एक्का तुर्पाचा एक्का बाहेर काढलाय गौरेश नागवेकरच्या रूपाने. गौरेशला आता मात्र ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल. खास करून जीवित मात्रेला रोखावं लागणार आहे. जीवित स्ट्राईकला तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती गौरेश. ऑन साईडला प्लिक केलाय. प्लिक ऑफ द रिस्टचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एकच धाव इथे मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअरवरून बॉल पुढे चाललाय डीप स्क्वेअर लेगमध्ये आणि बाउंड्री लाईनवर जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवतोय. एकरी धावेंचा कालावधी आहे. जीवितला माहिती आहे 2 षटकात धावा आले त्यामुळे आपली विकेट शाबूत ठेवावी लागणार आहे. जो आयकॉन खेळाडू आहे बचेंगे तो और भी लढेंगे या उक्तीप्रमाणे तो मैदानामध्ये थांबतोय. आणि दुसऱ्या बाजूला समीर वेंगुर्लेकरने फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिली आहे. जबरदस्त इनिंग त्याच्या बॅटमधून चालू आहे. समीरकडे दुर्लक्ष करून अजिबात चालत नाहीये. युवा टॅलेंटेड डावखुऱ्या फलंदाजाचे फटके आपल्याला मोहित करणारे असतात. खाली राहिला बॉल. गौरेशने यावेळेला बॉलला बाहेर काढलंय. ही क्षमता गौरेशच्या माध्यमातून आपण अनेक टुर्नामेंटमध्ये पाहिले. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची हातोटी आहे आणि चेंडूवरती नियंत्रण ठेवणारा हा गोलंदाज आहे आणि त्यामुळेच त्याला कर्नाटकमध्ये गोव्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रचंड मागणी असते. दर्शन बांदेकर आणि गौरेश नागवेकर ही जोडी आयकॉन खेळाडूंची आपल्याला सातत्याने मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळते. बॅटची रुबी कट पाहायला मिळते. बॉलला स्टॉप केलंय. एकच धाव इथे मिळणार आणि एकेरी धावणे सांघिक धावसंख्या पुढे जाते 30 धावा. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. आजच्या 4थ्या रजनीमधील 4थ्या रात्रीमधील पहिली मॅच तुम्ही बघताय. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहोत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली तालुक्यातील कलमटमधील गावडेवाडी प्रीमियर लीग तुम्ही पाहताय आणि गावडेवाडीच्या या सगळ्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून शानदार क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन tenniscricket.in माध्यमातून आपण ही संपूर्ण मालिका वेगवेगळ्या देशात देखील पोचवतो आहोत आणि गावडेवाडीचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून गौरव सावंत आणि त्यांची टीम. धीम्या गतीचा बॉल एक्स्ट्रा बाउन्स. वाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. एक अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या पुढे जाते 31 धावा. गोलंदाजाला दंडित केले गेले. गौरेशला विकेट मिळवावी लागणार आहे अन्यथा सामना हातामधून निष्ठत चाललाय. राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट संघ यावर्षीच्या मोसमामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्या समोर कडवं आव्हान उभं केलंय दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमने. टप्प्याचा बॉल पूल केलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे मिळणार. एक टप्पा चेंडूवरती ताबा मिळवला गेलाय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक बदलली आहे. बूंद बूंद से सागर जरूर बनता है. एक धावेने धावगती वाढवण्याचा प्रयत्न कारण सुरुवातीच्या 2 षटकात धावांची लयलूट झाली. 2 षटकात तब्बल 28 धावा आल्या. 65 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीम समोर. प्रति षटकात 11 धावांची सरासरी आवश्यक होती आणि 2 षटकात 28 धावा आल्या. त्यामुळे थोडासा निश्चित आत्मविश्वास वाढला असेल दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमच्या बॅटरचा. मात्र कमबॅक करावं लागेल.
राजाराम मोडे तळवडे क्रिकेट टीमला क्रिकेटमध्ये वेळ आहे ती सर्वकालीन कधीच नसते. क्रिकेटमध्ये वेळ प्रत्येक वेळी बदलते. जीवन असो किंवा क्रिकेट, आयुष्यामधला जो आपला कालावधी आहे, जो आनंदाचा असेल, दुःखाचा असेल, कठीण असेल किंवा सोपा असेल, हा प्रत्येक वेळी बदलत जातो. तसा हा क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक वेळी आपला रंग बदलतो. सुरुवातीच्या 2 षटकात जरी धावा आल्या तरी एखादं षटक जर निर्णायक पडलं तरी देखील सामना टर्न होऊ शकतो. हे क्रिकेट आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहत आहोत. गोलंदाज गौरेश तयार. विकेटच्या शोधामध्ये राजाराम मोरेस क्रिकेट तळवडे संघ आपल्याला पाहायला मिळते. एका विकेटची गरज आहे. ऑफ टिकवरचा बॉल बाहेर गेलाय आणि त्या दरम्यान जर आपण पाहत आहोत वाईड बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. अतिरिक्त धावांनी टीमची धावसंख्या वाढते आहे फलकावरती. 34 धावा. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. लक्ष आहे 65 धावांचं. आतापर्यंत 34 धावा फलकावरती. अजून विजयासाठी 31 धावांची गरज. चांगला बॉल, सन्मान देण्याचा इथे प्रयत्न. धावाची संधी दाजीने गमावली आहे. संधी चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी बिस्किट तुमच्या हातामधून गेलंच म्हणून समजा. ज्या फलंदाजाने फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिले आपल्या टीमला, त्याच फलंदाजाला मिळालंय जीवनदान. दाजीकडनं थोडीशी चूक झाली आहे, मात्र दाजीकडे वेळ देखील खूप कमी होता आणि कमी वेळेमध्ये त्याला हा निर्णय घ्यायचा होता. फेकी जरूर झाली, मात्र लक्ष गाठू शकला नाहीये. जीवनदान मिळालंय समीर वेंगुर्लेकरला. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय आणि फलकावरती धावा आलेत 35. 65 धावांच्या उत्तरामध्ये दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीम. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी अजून 30 धावांची गरज. चेक. विनंती करतोय बांदेश्वर बांधा क्रिकेट टीमचा आयकॉन खेळाडू किरण पवार आपण व्यासपीठावर यायचं आहे. किरण पवार. तसेच कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे या क्रिकेट टीमच्या आयकॉन खेळाडूला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर याने स्थान पन्नावा. बांदेश्वर 11 बांधा क्रिकेट संघ देखील यावर्षीच्या मोसमामध्ये जबरदस्त रिदममध्ये आहे. अनेक मोठ्या टुर्नामेंट या संघाने जिंकल्या आहेत. मकरंदजी तोरसकर यांच्या मालकीचा संघ अनेक मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपण या संघाला पाहिलंय आणि जे व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत त्यांचं दर्शन जिल्ह्याला मकरंदजी तोरसकर यांनी करून दिलंय. त्याबद्दल त्यांचेही मनापासून धन्यवाद. विकासजी असतील त्यांचेही मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करूयात. चांगला बॉल कट करण्याचा इथे प्रयत्न. सामना संपलेला नाहीये. 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. प्रति ओव्हर 10ची सरासरी गरजेची आहे आणि 4थ्या षटकाची सुरुवात दमदार केली आहे आदित्य नाईकने. डॉट बॉल घेतलाय. समोर आयकॉन खेळाडू आहे जीवित म्हात्रे. जिल्हा रायगड, तालुका उरण, गाव मुळेखंड. मुळेखंडचा हा सितारा स्ट्राईकला तयार. जीवित म्हात्रे. गोलंदाजी ट्रॅकवरती युवा टॅलेंटेड. आदित्य नाईकचा लेन बॉल आपण पाहिला. ड्राईव्ह केले बॉल. ऑफ ड्रॉयचा सुंदर फटका. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढणार. सामना जसा पुढे जाईल सामन्याची रंगत वाढत जाते. दोन्ही बाजूला सामना जिंकण्याची समान संधी आहे. प्रत्येक चेंडू गणित, प्रत्येक धावे गणित सामन्याचं चित्र बदलत जाणार आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंची आता मात्र खऱ्या अर्थाने कस लागणार. कोण जिंकणार हा सामना याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढत जाते. युवा टॅलेंटेड गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित केले. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये स्ट्राईकला समीर तयार, ज्याला मिळाले जीवनदान. आता मात्र तो जखमी वाघाप्रमाणे वावरेल का की येणाऱ्या चेंडूवरती प्राइज विकेट मिळवली जाईल. डॉट बॉल येईल चौकार का येईल षटकार. काय घडणार या बॉलवरती. सातत्याने समीकरण बदलत जाते. 16 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची अजून गरज. आदित्य तयार समीरसाठी. आकुट टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव इथे मिळते. एकरी धावेने सांघिक धावसंख्या पुढे जाईल. रुंदीकच झाली आहे. 37 धावा. विजयासाठी अजून 28 ची गरज आहे.
15 चेंडू 28 धावा. सामन्याची रोमहर्षकता वाढते आहे. षटकार चौकारावर वाचून पर्याय नाही आहे अशी परिस्थिती मैदानामध्ये होणार आहे. जबरदस्त गोलंदाजी, एक मोठा फटका आवश्यक आहे बॅटिंग साईडला. फुल टॉस चेंडू, खरा बॉल आणि यावरती आली आहे विकेट. कधी कधी खराब चेंडूवरती देखील विकेट येते. प्राइज विकेट, बडी मछली जाले में. जीवितचा खेळ संपलाय. मिड विकेटला तो सापडलाय आणि जीवित पहिल्या गड्याच्या रूपाने तंबूच्या आश्रयाला. कहाणी में ट्विट, सामना पुन्हा बदललाय. राजाराम बॉडेज तळवडे क्रिकेट टीमचा मॅच मध्ये कमबॅक झालाय. चेक चेक. डीजे डीजे. थँक्यू डीजे. आमच्या व्यासपीठावर आपण सन्मान करतोय जे खास रायगड जिल्ह्यामधून सावळे गावामधून दाखल झाले ती स्पर्धा खेळण्यासाठी. भारतातील एक अग्रमानांकित खेळाडू आहेत सर किरण पवार यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावर होतोय. कलमड गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने सन्मान केला जातोय कीच किरणजी पवार यांचा सन्मान होतोय जे खास रायगड जिल्ह्यामधून सावळे गाव या गावामधून ही स्पर्धा खेळण्यासाठी आज कलमट नगरीमध्ये दाखल झाले आहेत. आमचे मंडळाचे सन्माननीय स्वप्नीलजी चिंदरकर तसेच सन्माननीय मिलिंदजी मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जातोय. त्यानंतर सन्मान होतोय धीरज भोईर, नवी मुंबई धारावे या गावामधून दाखल झाल्याची स्पर्धा खेळण्यासाठी खास नवी मुंबईमधून आज कलमट नगरीमध्ये धीरज भोईर जे कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे या क्रिकेट टीमचा आज प्रतिनिधित्व करणार आहेत, आयकॉन खेळाडू म्हणून खेळणार आहेत. त्या सन्मान आमच्या व्यासपीठावर होतोय. टू कॉमेंट्री बॉक्स. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. राजन केकर, डीके या नावाने टोपण ओळखलं जातं जिल्ह्यामध्ये. मोठा खेळाडू आहे. समोर चांगली गोलंदाजी होते. जीवितला आउट केल्यानंतर आत्मविश्वास वाढला आदित्य नाईकचा. कौतुक करावं लागणार आहे. सामना सोपा नाहीये. समोर दिग्गज खेळाडू आहेत आणि या दिग्गज खेळाडूंच्या समोर जादुई करिश्माई गोलंदाजी होते आदित्यची. युवा टॅलेंटेड गोलंदाज, उभरता सितारा. आत्ता मात्र अक्षरशः जेरीस आणले आत्तापर्यंत गोलंदाज आदित्यने. समोरून कडवट फलंदाजी होते आणि या मोठ्या फलंदाजीला आव्हान देणारी गोलंदाजी किंबहुना फलंदाजांच्या आक्रमकतेला शमवणारी गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून होते. स्ट्राईकला समीर तयार. ओ हो खाली राहिलाय बॉल. सबमरीन डिलिव्हरी, नशिबाने साथ दिली आहे. खेळपट्टी खुश झाली आदित्यच्या गोलंदाजीवरती. सबमरीन डिलिव्हरी, पाण्यामधून डुबकी मारत बॉल गेलाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलने सन्नाटेदार गोलंदाजीने राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमचा मॅच मध्ये कमबॅक झालाय. टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 धावा, 12 चेंडूंचा खेळ आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमला विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 27 धावा हे समीकरण. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. कौन जिंकना रहा सामना? फिलहाल प्रयास दोनों तरफ से जारी है लेकिन 12 गेंदों में पता चलने वाला है कौन किस पे भारी है. जबरदस्त लढत प्रेक्षकांना पहिला सामना पाहायला मिळतोय. जे प्रेक्षक उशिराडा मैदानावरती उपस्थित झाले त्यांच्या माहितीसाठी राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमने प्रथमतः बॅटिंग केली आहे. 6 षटकामध्ये 64 धावा, 65 धावांच्या उत्तरामध्ये दशावतार योद्धा अनाव क्रिकेट टीम. सुरुवातीच्या 2 षटकात 28 धावा आणि त्यानंतर मात्र आदित्य नाईकची सन्नाटेदार गोलंदाजी. फक्त याच षटकात त्याने खर्च केल्या 3 धावा आणि 1 विकेट मिळवत पुन्हा एकदा आपल्या टीमला कमबॅक करून दिलंय. त्यामुळे सामना थोडासा वाढलाय. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमचं कमबॅक झालंय आणि दशावतार योद्धा अनाव क्रिकेट टीम थोडीशी बॅकफूटवरती गेली आहे. मात्र ही वेळ बदलू शकते. दोन्ही संघांना जिंकण्याची अगदी समान संधी आहे. 12 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 27 धावांची गरज आहे. दशावतार योद्धा अनाव क्रिकेट टीमसाठी एकमेव जमेची बाजू समीर वेंगुर्लेकर जो सुरुवातीला मैदानामध्ये आलाय. अजूनही मैदानामध्ये तो थांबलाय. त्यामुळे चेंडूवरती त्याची नजर बसली आहे. धावा त्याच्या बॅटमधून आलेत. तो स्ट्राईकला येणं गरजेचं आहे. डीकेच्या बॅटमध्ये क्षमता आहे. मात्र दुसऱ्या बाजूला तितकाच क्षमतावान गोलंदाज ज्याला पुन्हा एकदा बोलावलं गेलंय रेडी एक्सप्रेस गौरेश. लेन बॉल ऑफ साइड ऑफ टर्म वाईड लाईन यॉर्कर लेनचा बॉल. डॉट घेतलाय. प्रेशर वाढणार. जितके डॉट बॉल येणार तेवढी दबावाची परिस्थिती निर्माण होतीये. गौरेशकडे अनुभव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अनुभवी खेळाडूकडे बॅटिंग किंवा गोलंदाजी असणं गरजेचं आहे. डीके ही कमजोर नाहीये. 11 चेंडू 27 ची गरज आहे. फुल टॉस बॅटवरती घेतलाय. जरूर ड्राईव्ह केलंय. कव्हर्सला आहे क्षेत्ररक्षक
जॉर्डी फर्नांडिस बॉलला स्टॉप केलंय, एकच धाव इथे मिळेल आणि सांघिक धावसंख्या पुढे जाते 39 1 40 मधून एक वजा केलं तर 39 26 धावा अजून बनवायच्या आहेत दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमला 10 चेंडू 26 धावांची गरज आहे किस्मत हमेशा बहादूर का साथ देती है ठान लीजिए या फिर मान लीजिए स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवा तुमची ताकद बनणार आणि दुसऱ्याच्या मनगटावरती विश्वास ठेवला तर कमजोरी बनणार फुल टॉस पॉइंटला गॅप खूप मोठा आणि चेंडू डीप कोर पॉइंट लाईनच्या बाहेर बेधडक आलाय चौकार समीर वेगुलेकरच्या बॅटमधून विजय आणि पराभव यांच्या मध्ये उभा असणारा खेळाडू ज्याने अप्रतिम चौकार ठेवलाय समीकरण बदललंय टीमची धावसंख्या 43 9 चेंडूंचा खेळ 22 धावांची गरज आहे दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमला खोदून काढण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लिप ला क्षेत्ररक्षक आपण पाहतो एकच धाव इथे मिळते इक्के दुके से काम चलने वाला नहीं है फिलहाल जरूरत है बड़े हिट की सख्त दरकार इस मुकाबले में मॅच दोन्ही बाजूला वळू शकते येणारे चेंडू असतील या मॅच मध्ये फक्त 8 धावा बनवायचे आहेत 21 8 चेंडू 21 धावा हे समीकरण सामना सोपा नाही आहे दोन्ही संघांची अग्निपरीक्षा आहे कडी परीक्षा आहे आ देखे जरा किसमें कितना है दम ये दमखम वाली लढाई है कोण जिंकणार ही पहिली लढाई गौरेश तयार स्ट्राईकला डीके तयार खोदून काढण्याचा प्रयत्न अनुभवात आता मात्र पणाला लावला जातोय गौरेशच्या माध्यमातून पहिली धाव प्रचंड वेगात दुसरीचा प्रयत्न झालाय आणि झटपट वेगात 2 धावांची लहर देखील आपण पाहतोय दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या पुढे गेली आहे 46 धावा 19 धावांची अजून गरज या मॅच मध्ये दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमला तसेच विनंती करतोय सन्मान्य राजेंद्र नारकर कलमड गावचे मानकरी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हा आपलं देखील कलमड गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत 7 चेंडू 19 धावा हे विजयासाठी समीकरण आहे 7 चेंडू 19 धावा कोण देणार कोणाला 7 फुल टॉस चेंडू फिरवलाय बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने लॉंग लेग मध्ये आलाय अप्रतिम चौकार आणि त्या दरम्यान आपण तिसऱ्या पंचांकडे देखील जाणार आहोत चेंडूची उंची किती आहे यासाठी तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत 4 धावा तर नक्की आलेत आणि टीमची धावसंख्या 4 ने वाढली आहे 50 धावा फलकावरती लागले दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमच्या या निर्णयानंतर समीकरण आहे तेच राहील की बदलेल ते आपल्याला पाहावं लागणार आहे 7 चेंडू मध्ये विजयासाठी 19 धावांची गरज होती अप्रतिम चौकार ठोकला डीकेने फुल टॉस करा बॉल आणि त्या दरम्यान तिसऱ्या पंचांची घोषणा झाली आहे नो बॉल कहाणी बदलली आहे आता मात्र सामना थोडासा सोपा होणार आहे दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमचं कमबॅक आहे एक चूक तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाऊ शकते एक चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागणार आहे टीमची धावसंख्या 51 वरती पोहोचली आहे आता मात्र 7 चेंडूंचा खेळ आहे 14 धावांची गरज आहे 7 चेंडू 14 धावा हे समीकरण आहे स्ट्राईकला डीके तयार गोलंदाजी ट्रॅक वरती गौरेश हा बॉल खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्वाचा चेंडू 7 चेंडू 14 धावा हे विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय 2 बलाढ्य संघांची ग्रंथिका प्राथमिक फेरीच्या पहिल्या लढतीत गौरेचा पुढचा बॉल अपील केले धावबाद करण्याची संधी दवडली गेली आहे आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवला एक धाव फ्रीडचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळेच नाबादचा इशारा देखील आला हा फ्रीडचा चेंडू होता दरम्यानच्या कालावधीमध्ये शेवटचं षटक बाकी राहील आणि विजयासाठी 6 चेंडू मध्ये 13 धावांची आहे आवश्यकता चेंडूंचा खेळ बाकी आहे 6 धावांची गरज आहे 13 ना कुछ है तेरा ना कुछ है मेरा तसेच आमच्या व्यासपीठावर येथे स्वागत आणि सन्मान होतोय कळसोली गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सचिन पारदे कळसोली गावचे सरपंच यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावर होतोय
तसेच सन्मान्य सोनू सावंत यांचं या स्पर्धेदरम्यान आगमन झालंय. विनंती असणार आपण व्यासपीठावर स्थान व्हा. आपलं खूप खूप स्वागत. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावर येथे सन्मान कळसोळी गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्मान्य सचिन पारदे यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावर होतोय. स्वप्नीलजी चिंदरकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आमच्या व्यासपीठावर होतोय. सिद्धेश गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला DK 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो होतं 13 धावांची आवश्यकता. हवेत चेंडू पाहायला मिळतोय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. प्रेशर वाढते दोन्ही बाजूला. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. 5 चेंडूंचा खेळ आहे. विजयासाठी 12 धावांची गरज आहे. 5 चेंडू 12 धावा हे समीकरण. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025चं शानदार आयोजन आपण पाहतोय. पहिल्याच पर्वामध्ये प्रसिद्धीच्या झोतात उतरलेली क्रिकेट टुर्नामेंट. 1000 प्रेक्षक या सामन्याचा लाईव्ह आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 5 चेंडूंचा खेळ आहे. 12 धावांची गरज आहे. स्ट्राईकला समीर. मोठा पटका टोलवायचा आहे. पहिली धाव प्रचंड वेगात. दबाव टाकला जातो. क्षेत्ररक्षकावरती फेकी झाली आहे. वा क्या बात आहे. गोल्डन नाम आहेत. रवींद्र जाडेजा सारखी फेकी जॉनीच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त केली गेली आहे आणि समीकरण मात्र वाढत जाते. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर वाढतंय. 4 चेंडूंचा खेळ आहे. 11 धावांची गरज. षटकार चौकारां वाचून कोणताही पर्याय नाहीये. स्ट्राईकला DK तयार. यावेळेला स्ट्राईकला जायचं आहे समीरला. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. सरेंडर करावी लागते. DK डॉट बॉल घेतलाय. काय गोलंदाजी होते. जबरदस्त गोलंदाजी. सिद्धेश परब यांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे व्हाईट बॉल साठी. आपण PC रूम मध्ये आहोत. मेगा स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो हा चेंडू एस्टॅन वरून चेंडू गेलाय. त्यामुळे ही फेअर डिलिव्हरी आहे. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलते. 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. हकीकत से लड़कर हालात को बदलना पड़ेगा. जूझना पड़ेगा. सामना सोपा नाही आहे. इतिहास घडवायचा आहे तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. ध्येयाने वेडी झालेली माणसं इतिहास रचतात. तुम्हाला विजयासाठी वेड व्हावं लागणार आहे. ध्येयाने प्रेरित व्हावं लागणार आहे. लक्ष निश्चित असेल तर अनेक अडथळे दूर करता येतात. यावेळेला काय घडणार आहे. 3 चेंडूंचा खेळ. 11 धावांची गरज. नाव एका दिवसात होत नाही. मेहनत घ्या. संघर्ष करा. आव्हानाला सामोरं जा. एक दिवस नाव नक्की होणार. तो आजचा दिवस आहे का. समीर वेंगुर्लेकरला संधी आहे नाव बनवण्याची आणि तितकी संधी आहे सिद्धेशला नाव बनवण्याची. व्यक्तिगत आतापर्यंत 27 धावा ज्याच्या बॅट मधून आल्यात. समीर स्ट्राईकला. 3 चेंडू 11ची गरज. अकुटप्याचा बॉल फिरवलाय आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा घेतलाय डॉट बॉल. धाव येणार नाहीये. समीकरण वाढलंय. दबाव वाढलाय. 2 चेंडूंचा खेळ. 11 धावांची गरज. दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमला. राजाराम वॉरियर्स तळोडे क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये आता मात्र थोडंसं चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय. तितकं चिंतेचं वातावरण दशावतार योद्धा नाव टीमच्या खेम्यामध्ये. हा चेंडू खूप महत्वाचा. या चेंडूवरती मोठा फटका अति गरजेचा. 2 चेंडू 11ची गरज. अकुटप्याचा बॉल हवेत खेळलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. आली एक विकेट पाहावं लागणार तर यावेळेला झेल सोडलाय. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र पुढे जाते. 56. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती विजयासाठी तब्बल 9 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी सिद्धेश परब यांच्या माध्यमातून होते. सुरुवातीपासून मैदानामध्ये थांबून सुद्धा समीर वेंगुर्लेकरला आपल्या संघाला विजय मिळवून देता येतो आहे की नाही. शेवटचा बॉल. 9 धावांची गरज.
पुढे आलाय, बॉलला उडवलंय आणि चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार जरूर आला, मात्र सामना जिंकला नाहीये, सामना गमावलाय. दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमने 2 धावांपासून ते दूर राहिलेत आणि राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमचा पहिल्या मॅच मध्ये विजय निश्चित होतोय. पहिला पराभव दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीमचा. आणि यापुढचा लगेचच सामना आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. बांदेश्वर 11 बांदा क्रिकेट टीम त्यांच्या विरोधामध्ये कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. किरण पवारचा खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आणि त्याच पद्धतीने भूषण गोळे देखील खेळताना पाहायला मिळेल. सातारेचा खेळाडू बांदेश्वर बांदा